दिवसाची सुरुवात झालेलीच होती आणि सात्विक लगेच खेळायला लागला. आज आजीला उपवास होता सात्विकच्या, म्हणून आज खिचडी केलेली होती. खिचडी म्हणजे बटाटा किसून घेतलेला होता आणि तो तेलात फ्राय करून डायरेक्ट मी खिचडी म्हणजे शेंगदाणे भाजून साबुदाण्यामध्ये टाकले होते आणि मिरचीचा पेस्ट केला होता. तो इतका छान झालेला होता. नवीन प्रकारची खिचडी केली होती, तिखट नव्हती म्हणून सात्विकनीसुद्धा आवडीने खाल्ली. आम्हाला आज रील्स बनवून द्यायची होती मदर्स डेसाठी, म्हणून रील्स वगैरे बनवून घेतली. आजीने आज चक्क हापूस आंबे आणले होते. सात्विक ते बघून खूप खुश झाला आणि लगेच धुवून खायला घेतला. आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की माझी स्किन केअर रुटीन काय आहे. माझ्या फेसवर खूप पिगमेंटेशन आलं होतं आफ्टर प्रेग्नेन्सी. नंतर मी कुठलं फेसवॉश यूज करते नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की त्याचे फोटोज दाखवणार आणि नावसुद्धा सांगणार. माझ्या फेसला मी काहीच नाही लावलेलं, फक्त लिपस्टिक लावली आहे, तरी तुम्ही बघू शकता की माझा फेस किती ग्लो करतो. सात्विक रात्री बाहेर फिरायला जाऊन आलेला आणि इतका खुश झाला. आम्हाला शेजारी पिझ्झा बनवलेला होता, त्यांनी आम्हाला पिझ्झा खायला दिला होता, खूप छान झालेला होता, थँक्यू. नंतर रात्रीच्या जेवणामध्ये आंबरस केलेला होता. आंबरससोबत बटाट्याची भाजी होती आणि कुरडई तळल्या होत्या. जे विदर्भातले त्यांना समजेलच की मी आंबरससोबत कुरडई का तळल्या. भाजी निवडायचं काम आजीचं असते. आजीने रात्री सगळं भाजी वगैरे निवडून घेतला, आंबरस केला होता म्हणून सगळ्यांनी सोबत जेवण करून घेतलं. आमच्या घरी लेट ऑपरेशन सिंदूर हे न्यूज चालू असतात. दोघ बाप लेकं 1 वाजले तरी मस्ती करत होते आणि मस्ती करता सात्विक झोपला. असा दिवस संपला. बाय, टेक केअर.